आणि त्यांना आपण हा पुरस्कार या ठिकाणी प्रदान करूया। अनुज वॉरियर्ससाठी त्यांचा खेळ चांगला राहिला आणि आपण त्यांना प्लेयर ऑफ द मॅच म्हणजे सामनावीराचा पुरस्कार या ठिकाणी आपण त्यांना बहाल करत आहोत, प्रदान करत आहोत। चला मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो सामना सुरू करा। आपल्याला विनंती आहे की आपण क्षेत्ररक्षणाची विवरचना आपण लगेच आका। आपण त्यांना आकर्षक ट्रॉफी या ठिकाणी प्रदान करत आहोत। इबू बागवान सर यांना विनंती आहे की आपल्या शुभाशय हा पुरस्कार आपण प्रदान करावा। वाई तालुक्यातील एक सिनियर प्लेयर आहेत आणि त्यांच्या शुभाशय आपण हा पुरस्कार विश्वनाथ दानवले यांना आपण प्रदान करत आहोत। प्लेयर ऑफ द मॅच क्रिस्टलची ट्रॉफी आहे आणि आपण त्यांचं कौतुक करत आहोत। इबू सरांच्या शुभाशय हा पुरस्कार या ठिकाणी विश्वनाथ दानवले यांना आपण प्रदान करत आहोत। अनुज वॉरियरसाठी खेळ चांगला राहिला आणि संघाने जलद गतीने सामना जिंकला, त्याच्यामध्ये मोलाचा वाटा विश्वनाथ दानवले यांनी उचलला। एका बाजूला काळ भैरवनाथ 11 बावधन त्यांच्या विरुद्ध स्वरा 11 अशी लढत आहे। काळ भैरवनाथ 11 बावधनने टॉस जिंकला। सुशांत शिंदे दादा यांनी सांगितलं की आम्ही बॅटिंग करतोय आणि आकाश फरांदे यांनी टीमला बॉलिंगसाठी आमंत्रित केलेलं आहे। स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेली आहे। दोन्ही संघांना आपण देऊया या मॅचसाठी भरभरून खूप साऱ्या शुभेच्छा। एका बाजूला खानापूरचे सूरज जाधव, दुसऱ्या बाजूला ओझरडे गावचे सुशांत शिंदे दाद्या ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेली आहे। वाई प्रीमियर लीग यंदाचा हंगाम ज्यांनी गाजवलाय ते खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सुशांत शिंदे दाद्या गोलंदाजी मार्कवरती पहिल्या षटकासाठी स्वरा 11 कडून जोशी वीरचे सोमनाथ मांढरे ज्यांच्या गोलंदाजीमध्ये आहे भेदकता, पहिल्या षटकामध्ये आलेत। पॉवर प्लेचं पहिलं षटक आपल्या नावी घेत आहेत सोमनाथ मांढरे। पहिल्या ओव्हरसाठी गोलंदाजीच्या रनवेवरतून निघतील। समोर बॅटिंग मध्ये ओझरडे गावचा सुशांत शिंदे दाद्या। पहिला बॉल, पहिलाच बॉल, फटका फसलाय खेळाडू बॉलच्या खाली आणि पहिल्याच बॉल वरती ओझरडे गावचा ऑलराऊंडर खेळाडू सुशांत शिंदे दाद्या माघारी। गौरवने कॅच पकडला आणि आपलंही योगदान या विकेट मध्ये दिलंय। जड पावलांनी हताश निराश सुशांत शिंदे दाद्या माघारी। काळ भैरवनाथ 11चा हा परमनंट आयकॉन खेळाडू आहे आणि तो आता जड पावलांनी माघारी चाललाय। जेव्हा जेव्हा काळ भैरवनाथ 11 बावधन ज्या स्पर्धेमध्ये उतरतो त्या स्पर्धेमध्ये हा खेळाडू आयकॉन म्हणून या टीम मध्ये खेळतो आणि तोच खेळाडू आता माघारी चाललाय। फटका फसला। व्हेरी फर्स्ट बॉल, पहिल्या बॉलवरती आक्रमण करायला गेले, आक्रमण फसलेलं आहे, माघारी जात आहेत। आता मैदानाच्या आतमध्ये ओझरडे गावचे अक्षय शेळीमकर, ओझरडे गावचे सुशांत शिंदे माघारी गेले, त्याच गावचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत। अक्षय शेळीमकर प्रतिभा खेळाडूकडे आहे, कौशल्य आहे, बॅटिंग चांगली करू शकतात, आता करावी लागेल कारण पहिल्याच बॉलवरती संघ अडचणीमध्ये अडकलाय। सोमनाथ मांढरे चांगली गोलंदाजी, पहिल्या बॉलच्या पाठीमागे मोठी विकेट मिळवलेली आहे या सामन्याची। बॉल क्रमांक 2 राईट आर्म राऊंड द विकेट सोमनाथ मांढरे। हो चांगला बॉल, एखादी विकेट मिळते काय, त्यानंतरचा तुम्ही बॉल डॉट टाकता काय, मनोबल वाढतंय काय, पहा या बॉलची कमाल। राईट आर्म राऊंड द विकेट, खेळण्याचा प्रयत्न निष्फळ राहिला, डॉट आला। अक्षय शिळीमकर यांना आज नावाप्रमाणे बॅटिंग करावी लागेल। बॉल क्रमांक 3 बॉल आला, त्याला सन्मान दिला, बॅटचा चेहरा बॉलला दाखवला, थोडीशी गडबड झाली पॉइंट मध्ये बॉल अडवताना, दुसरीचा प्रयत्न चालवला गेलाय, बघता बघता एका धावेचं रूपांतर दुहेरीमध्ये होत आहे। 2 धावा या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होत आहेत। धावा बॅटिंग करताना काळ भैरवनाथ 11ला कुटाव्या लागतील। स्वरा 11ने सुरुवात 3 बॉलच्या पाठीमागे दमदार केली आहे, परंतु आता हवी आहे काळ भैरवनाथ 11ला पार्टनरशिप आणि ती पार्टनरशिप उभी राहणं काळ भैरवनाथ 11च्या दृष्टीने फार महत्वाचं आहे। परंतु स्वरा 11ला आणखीन विकेट कशा मिळतील याचाही प्रयत्न करावा लागेल। निघालेच सोमनाथ मांढरे। ऑन साइडला वेळ होता आणि त्यानंतर बॉल वळवला आणि पाठवला सीमारेषेच्या पलीकडे। या डावातला पहिला चौकार, बॉल सीमारेषा पार।
काळ भैरवनाथ 11 ला दिलासा देणारा चौकार आलाय. बॅटिंग करताना अक्षय शिडीमकर थोडासा पायांचा वापर केला, वेळ होता. त्यानंतर हा बॉल मैदानाच्या डाव्या बाजूला खेळला. बॅकअपला खेळाडू नव्हते, डीप स्क्वेअरला खेळाडू नव्हते आणि 30 सीमारेषा या बॉलने ओलांडली 4 धाब्यांसाठी. बॉल क्रमांक 5 हा तो बॉल होता, फार वेळ होता आणि सोमनाथ मांढरे यांनी हा बॉल थोडासा कमी गतीचाही टाकला होता आणि त्याच कारणाने अक्षय शिळीमकर यांना वेळ मिळाला आणि तो बॉल पाठवला सीमारेषा पार. बॅटची कडा, जीवनदान मिळत आहे हातामधून. इन्स्ट्रक्षकाच्या झेल निसटलेला आहे. अक्षय शिळीमकर रेफर केलंय, तिसऱ्या पंचांकडे रेफर केलेला आहे. पायाचं फ्रंट फूट आता गोलंदाजाने जो बॉल टाकलेला आहे तो कशा प्रकारे टाकलेला आहे आणि ते चेक केलं जाईल. पंचांनी इथे तिसऱ्या पंचांकडे रेफर केलेला आहे. तिसरे पंच पाहणी करतील प्रत्यक्षात हा बॉल कशा प्रकारे हाताळलेला आहे आणि क्रीजचं उल्लंघन झालंय का नाही झालंय आता याची पाहणी केली जाईल. फेअर डिलिव्हरी, योग्य बॉल आहे. चला मॅचला पुन्हा सुरुवात होईल. तिसऱ्या पंचाने या ठिकाणी पाहणी केली आणि त्यांनी सांगितलं की हा योग्य बॉल आहे. सोमनाथ मांढरे चांगली गोलंदाजी स्वरा 11 साठी 7 धावा तिथे एक गडी गारद केलाय. परंतु एका बाजूला बॅटिंग मध्ये आपण चर्चा करतोय सूरज आणि अक्षय शिळीमकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते. आज सूरजला खेळ चांगला करावा लागेल. स्ट्रायकर एंडला बॅटिंग मध्ये तयार, पहिल्यांदा स्ट्राईक करतायत. आक्रमण केलं या बॉल वरती, बॉल निघाला सीमा रेषेच्या पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी फटका आहे मोठा. आता धावांचा नाही होणार. काळ भैरवनाथ 11 ला तोटा, कारण सूरज यांच्या बॅट मधून आलाय हा मोठा टोला. बॉल सीमारेषा पार, षटकार. किरण सूर्याचा असू द्या किंवा आशेचा जीवनामध्ये आला ना तर तो अंधकार नाहीसा करतो, परंतु या षटकाराने धावसंख्येमधला अंधकार पहिल्या ओव्हर मधला नाहीसा केलाय आणि तो मोठा फटका सूरजच्या बॅट मधून आलाय. रडार मध्ये बॉल होता, त्याला पाठवलं सीमा रेषेच्या पलीकडे. 6 धावेंसाठी 13 वरती 1. एका षटकाचा खेळ संपलाय. चला थोडीशी घाई करूया, पंचांकडे आपण बॉल सुपूर्त करूया. पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ संपलाय. खुलं क्षेत्ररक्षण लावा. सूरज जाधव आणि अक्षय शिळीमकर, एक खेळाडू ओझरड्याचा तर एक खेळाडू खानापूरचा. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि ज्या पार्टनरशिपची गरज आहे त्याच्याबद्दल आपण चर्चा करत होतो आणि आज ती पार्टनरशिप बनवावी लागेल, जबाबदारी घ्यावी लागेल, बनवावी लागेल. भागीदारी संघाला हवी आहे, साझीदारी. आणि गोलंदाजी मार्कवरती पांडेगावचे ऑलराऊंडर खेळाडू सुमेध चव्हाण गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. एक प्रतिभावंत पांडेगावचे खेळाडू गोलंदाजी मार्कवरती ओव्हर नंबर 2 साठी येत आहेत. सुमेध चव्हाण एका बाजूला, अक्षय शिळीमकर 4 बॉलच्या पाठीमागे 7 आणि सूरज जाधव एकच बॉल खेळलाय. 6 वरती बॅटिंग करतायत, म्हणजे स्ट्राईक रेट जो आहे ना तो 600चा आहे. सूरज जाधव यांचा बॅटिंग करताना. सुमेध चव्हाण, गाव पांडे ओव्हर नंबर 2 पहिला बॉल. पंचांगडे अपील केलेली आहे. हो, तुम्ही पंचांगडे दाद मागू शकता, कारण हा अधिकार क्रिकेटने खेळाडूंना दिलेला आहे.
2 धावा पूर्ण या बॉलच्या पाठीमागे केलेल्या आहेत. जर तुम्ही पंचांकडे दाद मागितली नाही, लेग बायच्या धावा आहेत पंच ठिकाणी कळवतायत. जर तुम्ही अपील केली नाही तर पंच बॅट्समनला आउट देऊ शकत नाही, त्यामुळे तुम्हाला अपीलही करावीच लागते आणि ती अपील आपण पाहिली मैदानाच्या आतमध्ये. पंचांनी लगेच फेटाळली, सांगितलं की लेग बायची धाव आहे. 3 यष्ट्यांच्या समोर अक्षय शिळीमकर यांना पकडण्याचा प्रयत्न सुमेध चव्हाण यांनी केला. बॉल क्रमांक 2 राईट आर्म ओव्हर द विकेट. 8 बॅटने खेळण्याचा प्रयत्न पाठीमागच्या बाजूला निघालाय. बॉल डिक्लेअर झोन मध्ये सिंगल प्राप्त होईल, पंच ठिकाणी कळवतायत. स्कोरबोर्डला पुन्हा एकदा चालना मिळेल. 2 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 16. विद्यानिकेतन प्रीमियर लीगचं पहिलं पर्व. बॉल क्रमांक 3 प्रगतीपथावरती येईल. सुमित चव्हाण यांनी आतापर्यंत 2 बॉल टाकलेले आहेत. 3 धावा आतापर्यंत खर्च करतायत. टॉस जिंकला होता काळ भैरवनाथ 11 बावधनने. सांगितलं की आम्ही टॉस जिंकतोय, बॅटिंग करतोय. त्या निर्णयावर त्या टीमला खरं उतरावं लागेल. ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न, परंतु संपर्क नाहीये. डॉट आलाय. सुमेध चव्हाण यांची खासियत आहे या बॉलच्या पाठीमागे पहा, त्यांनी आपली प्रतिभा सिद्ध केली. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा बाहेर काढला. बॉलला चांगली मुवमेंट प्राप्त झाली होती या बॉलच्या पाठीमागे. बॉलने थोडीशी हरकत केली आणि सुमेध चव्हाण यांनी हा बॉल डॉट टाकलाय. बांधून ठेवलाय अक्षय शिळीमकर या खेळाडूला. कमी गतीचा लॉंग ऑन क्लिअर होईल का, तर नाही. ओझरडे गावचे अक्षय शिळीमकर इथे माघारी. धक्का क्रमांक 2. काळ भैरवनाथ 11 बावधनला 16 वरती 2. स्वप्नील मांढरे फौजी आहेत, त्यांनी हा झेल पूर्ण केला. कमी गतीचा बॉल टाकला होता सुमेध चव्हाण यांनी आणि तो लोअर फुलटॉस होता, कन्वर्ट करू शकले नाही मोठ्या फटक्यामध्ये. हा पा कमी गतीचा बॉल आणि त्याला उचललं, परंतु लांबी कमी पडली आणि मोबदला भोगावा लागला, तो म्हणजे विकेटने. चांगला कॅच पकडला सीमारेषेलगत आणि अक्षय शिळीमकर जाता जाता माघारी. चला, येणाऱ्या फलंदाजाला विनंती आहे की तुम्हाला धावत यावं लागेल. आयोजन समितीकडून ही सूचना येते आणि ती सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. चांगला झेल सीमारेषेलगत. 2 कॅचेस किती महत्वाच्या राहिल्या, कारण सुशांत शिंदे यांची जर झेल निसटली असती तर सुशांत शिंदे यांनी जो फटका खेळला होता तो फसला होता आणि त्याच्या पाठीमागे चांगले क्षेत्ररक्षण झालं. टीम स्वरा 11ने चांगल्या कॅचेस आतापर्यंत पकडलेल्या आहेत. पाठीमागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं होतं की विश्वनाथ दानवले यांचा झेल सुटला आणि त्यांनी मॅच संपवून टाकली होती. म्हणजे कॅचेस फार महत्वाचे आहेत. कॉमेंट्री आपण कुठूनही ऐकू द्या, मराठी, हिंदी, इंग्लिश. कॅचेस विन द मॅचेस, पकडो कॅच जितो मॅच, पकडा कॅच जिंका मॅच. म्हणजे हे जे काही सूत्र आहे ना, त्याचा वापर तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करावा लागतो. बॅटिंग आणि बॉलिंग करून सामना जिंकता येत नाही, तर तुम्हाला तिन्ही फॉर्मॅटमध्ये म्हणजे बॅटिंग डिपार्टमेंट, बॉलिंग डिपार्टमेंट आणि फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये चांगलं काम करावं लागतं, त्यावेळेस तुम्ही सामना जिंकता. क्रिकेट हा खेळ सांघिक आहे. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी इंग्लिश. नजर रोखून धरली या बॉलच्या पाठीमागे. पंच हालचाल करत नाहीये, त्याच्यामुळे योग्य बॉल आहे. द्विधा मनस्थितीमध्ये निलेश अडकले. बॉल खेळावा की सोडून द्यावा आणि अखेरकर तो सोडून दिला. शरीरापासून जरी बॉल दूर असला ना तरी पंचाने सांगितलं की तो खेळण्याच्या आवाक्यामध्ये होता, तो डॉट आहे. मैदानाच्या आतमध्ये निलेश भैया भोसले स्वतः संघ मालक आणि मैदानाच्या आतमध्ये खेळाडूच्या भूमिकेमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. प्रतिभा आहे, वेळेप्रसंगी आक्रमक बॅटिंग करू शकतात आणि ती त्यांना करावी लागेल. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होते. वाई प्रीमियर लीगच्या आयोजनामध्ये महत्वाचं योगदान देणारे निलेश भैया भोसले मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत आणि सिंगल धाव त्यांच्या बॅटमधून प्राप्त होते. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 17 वरती 2 अशी सध्याच्या घडीला काळ भैरवनाथ 11ची परिस्थिती आहे. 12 बॉलच्या पाठीमागे बनवले 17. अजूनही 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे. स्वरा 11ने आतापर्यंत 2 फलंदाज माघारी पाठवले. चला, थोडीशी घाई करूया. आता ओव्हर नंबर 3 साठी गोलंदाजी मार्ग वरती चिखली गावाचा पर्याय निवडलेला आहे. चिखली गावचे अलीकडच्या काही कालावधीमध्ये चर्चेमध्ये आलेलं नाव आहे अजय मांढरे. पाठीमागच्या प्रीमियर लीग मध्ये त्यांनी प्रभावित केलं. बॅटिंग असेल, बॉलिंग असेल, चांगला खेळ केलेला आहे. ओव्हर नंबर 3 साठी गोलंदाजी मार्ग वरती येत आहेत चिखली गावचे डावकुरे आताचे ऑलराऊंडर खेळाडू अजय मांढरे. आपटलाय बॉल.
सोडून दिलाय. पंचांनी सांगितलं की दिशाहीन आहे, पुन्हा टाकावा लागेल. शरीरापासून फार दूर टाकलाय. निलेश भोसले एका बाजूला बावधन गावचे खेळाडू आहेत. आक्रमकता आहे त्यांच्याकडे. वेळेप्रसंगी मोठे फटके खेळू शकतात आणि त्याच खेळावे लागतील. स्वतः संघ मालक आहेत. खेळाडूच्या भूमिकेमध्ये मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. 18 वरती 2. अजय मांढरे पुन्हा तयार. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. सोडून दिलाय बॉल. शरीरापासून दूर ठेवलाय आणि पंचाने सांगितलं की वाईड आहे, तो पुन्हा टाकावा लागेल. दिशाहीन बॉल आहे. आतापर्यंत अजय मांढरे यांनी 2 बॉल दिशाहीन टाकलेले आहेत. त्याच्यामुळे इथून पुढे दिशेवरचं नियंत्रण अजय मांढरे यांना चांगलं ठेवावं लागेल. ओव्हर नंबर 3 चा खेळ सुरू आहे. अजूनही 6 बॉलचा खेळ बाकी आहे. 2 बॉल दिशाहीन आहेत. चला मित्रांनो, तुम्हाला अधिकचा वेळ घेता येणार नाही याची आपण नोंद घ्या. अजून काही सामने पेंडिंग आहेत, बाकी आहेत आणि ते आजच पूर्ण करायचे आहेत. त्यासाठी विनंती की आपण थोडीशी घाई करूया. बॅटची कडा घेऊन बॉल निघालाय का पाठीमागच्या बाजूला. खेळाडू आहेत. सिंगल प्राप्त होईल या बॉलच्या पाठीमागे. परंतु एका बाजूला सूरज जाधव. एक बॉल जो खेळला त्यांनी तो जबरदस्त खेळला होता. परंतु आज मोठा खेळ करावा लागेल, कारण संघाने झटपट 2 गडी गमावलेले आहेत. आणि सूरज जाधव मैदानाच्या आतमध्ये ज्या प्रकारची बॅटिंग त्यांनी एका बॉलवरती केली ना, ती चांगली केलेली आहे. परंतु त्याच्यामध्ये त्यांना सातत्य ठेवावं लागेल. बॉल क्रमांक 2. आता एंड बदललेला आहे. दोन्ही खेळाडू डावकुरे हाताच्या एकामेकासमोर आलेले आहेत. त्याच्यामुळे आता इथून पुढे गोलंदाजी मार्ग वरतून आता राऊंड द विकेट निघतायत अजय मांढरे. आपटला बॉल वेगाने टाकलाय. या बॉलच्या पाठीमागचंही मिश्रण होतं. बॉल पाठी ओढला, गती प्रदान केली. म्हणजे आत्ताच्या क्रिकेटमध्ये आहे तुम्हाला एका बॉलच्या पाठीमागे 2 मिश्रण करावे लागतात आणि हे दुहेरी मिश्रण असणारा हा बॉल होता. पाठी ओढला, गती प्रदान केली. म्हणजे 2 मिश्रण एका बॉलच्या पाठीमागे म्हणजे पाहायला मिळाले आपल्याला. पुढे सोडलाय. लोअर फुल टॉस, त्याला दिशा दिली आहे. परंतु या बॉलवरती मोहर काय लागेल आणि पंच वळतायत. हो, संघर्षाचा शंखनाद करणारा काळ भैरवनाथ 11 बावधनसाठी आलाय. षटकार. मंजिल से आगे बढ़कर मंजिल तलाश कर, मिल जाएगा तुझको दरिया तू समंदर की तलाश कर. आणि मोठ्या फटक्यांच्या शोधामध्ये असताना सूरज जाधव खानापूर यांच्या बॅटमधून हा मोठा टोला आलाय. धावसंख्या वाढवणारा षटकार होता. चला पंचांच्या निर्णयाचा आपण सन्मान करूया. आयोजन समितीकडून वारंवार सूचना येते की आपण थोडीशी घाई करूया. 3 बॉलचा खेळ झालेला. अजय मांढरे 3 बॉल टाकतायत. 9 धावा त्यांनी आतापर्यंत खर्च केलेल्या आहेत. अजूनही 3 बॉल त्यांना हाताळायचे आहेत. ओके, आता तिसऱ्या पंचांना आपण विनंती करूया की जो फटका खेळलेला आहे त्याच्यावरती धावा किती आहेत. हा फटका जो बॅटिंग करताना सूरज जाधव यांनी खेळलेला आहे. ऑनफिल्ड पंचांनी तर सांगितलेलं आहे की हा षटकार आहे. परंतु आता तिसरे पंच प्रत्यक्षात पाहणी करतील आणि स्पोर्ट ऑन लाईव्हच्या माध्यमातून त्याची पाहणी केली जाईल की बॉल कुठे पडलेला आहे, पहिला टप्पा बॉलने कुठे घेतलाय, त्याची आता पडताळणी सुरू आहे. कारण प्रत्येक धाव, प्रत्येक बॉल हा क्रिकेटमध्ये तितकाच महत्त्वाचा असतो. त्याच्यामुळे तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय रेफर केलेला आहे. तिसरे पंच या ठिकाणी पाहणी करतायत. प्रत्यक्षात बॉलने पहिला टप्पा कुठे घेतलाय त्याची पडताळणी सुरू आहे. विद्यानिकेतन प्रीमियर लीगचं पहिलं पर्व आणि पहिल्या पर्वाचा आजचा दुसरा दिवस या क्रिकेट स्पर्धेचा आहे. सामना तुम्ही पाहताय स्वरा 11 आणि त्यांच्या विरुद्ध काळ भैरवनाथ 11 अशी लढत मैदानाच्या आतमध्ये रंगलेली आहे. ऑन फील्ड जो निर्णय असेल तो खेळाडूंना मान्य करावा लागेल याची आपण नोंद घ्या. आणि ऑन फील्ड पंचांनी सांगितलेलं आहे की हा षटकार आहे. बॉलर पुन्हा तयार.
अजय मांढरे. चला, जे बाउंड्रीवरती प्रेक्षक बसले त्यांना विनंती आपण करूया की थोडीशी पाठीमागे आपण सरकून बसूया, कारण आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. आपण थोडंसं त्या पडद्याच्या पाठीमागे बसूया. जो बाउंड्रीचा कपडा आहे त्याच्या पाठीमागे आपण बसूया अशी विनंती आपण प्रेक्षकांना करूया. एका धावेचं रूपांतर दुहेरीमध्ये होत आहे आणि चपळत्याने चातुर्याने या 2 धावा इथे पूर्ण केलेल्या आहेत या जोडीने. एका बाजूला सूरज जाधव तर एका बाजूला निलेश भोसले ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते. अजय मांढरे यांनी 4 बॉल टाकले, 11 खर्च केलेले आहेत. अजूनही 2 बॉल त्यांना हाताळायचे आहेत. 2 बॉल दिशाहीन, त्याच्यामध्ये 1 बॉल डॉट, 1 सिंगल आणि 1 दुहेरी धावांचा फटका खर्च केलाय. हो, भन्नाट वेग, यष्ट्यांचा वेध, यॉर्करचा वार केलीये फलंदाजाची शिकार. फलंदाज क्लीन बोल, त्रिफळाचीत. अजय मांढरे यांनी जो बॉल टाकला यष्ट्यांचा वेध घेतो. उजवी यष्टी वाकवली आहे, यॉर्करचा वार केला आणि केलीये फलंदाजाची शिकार. अजय मांढरे यांचा कमालीचा बॉल, फलंदाज त्रिफळाचीत. यष्टी वाकवली आहे आणि सूरज जाधव खानापूरचे खेळाडू जात आहेत माघारी. 5 बॉल 14 बनवले. चला, येणाऱ्या फलंदाजाला विनंती की तुम्हाला घाई करावी लागेल आणि मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग टीमला विनंती की आपण प्रत्येक बॉलच्या पाठीमागे आपण एकत्रित येऊ नका. आयोजन समितीकडून सूचना येते आणि त्यांची तळमळ आहे की सामने पेंडिंग आहेत आणि त्यासाठी आपण आयोजन समितीला काही देऊ शकतो तर तो आपला अमूल्य वेळ आहे आणि त्याची अपेक्षा आपण करूया. खेळाडूंना विनंती करूया. आणि एखाद दुसरा सामना जर पेंडिंग राहिला तर तुम्हालाच उद्या सकाळी लवकर यावं लागेल, त्याच्यामुळे विनंती आपण घाई करूया. उजव्या स्टीच्या बाहेर बॉल निघालाय, बाईच्या माध्यमातून डिक्लेअर झोन. पंच या ठिकाणी कळवतात की डिक्लेअर झोन मध्ये हा बॉल मार्गस्थ होतोय. धावसंख्या आता 29 धावा. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे, अजून 2 षटकांचा खेळ बाकी आहे. यानंतरची मॅच आपण लगेच अनाउन्स करूया. एकोणतीस वरती 3 अशी स्थिती आहे. चला, स्वरा 11 फिल्डिंग लावा मित्रांनो. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. एका बाजूला बॅटिंग मध्ये निलेश भोसले 3 बॉल खेळतायत, 2 बनवलेले आहेत. अर्जुन मैदानाच्या आतमध्ये नुकतेच आलेले आहेत. एका बॉलच्या पाठीमागे 1 त्यांनी बनवलेली आहे. म्हणजे अजूनही 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 12 बॉलमध्ये इथून पुढे कमीत कमी 25 ते 30 धावा तरी टीम काळ भैरवनाथ 11ला उभ्या कराव्या लागतील, कारण हा जो स्कोर आहे 50-55 प्लस तुम्ही फाईट करू शकता, तुम्ही पुढच्या टीमला आव्हान देऊ शकता. त्यामुळे आता इथून पुढे त्या दृष्टीने पावलं टाकावी लागतील काळ भैरवनाथ 11 या टीमला. परंतु स्वरा 11ने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. 3 ओव्हरमध्ये 29 धावा देत 3 गडी गारद केलेले आहेत. स्वप्नील मांढरे फौजी गोलंदाजी मार्गवरती, ओव्हर नंबर 4. एका बाजूला बावधनचे निलेश भोसले बॅटिंग मध्ये तयार. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल, डॉट आलाय. कोणती धाव बॉलच्या पाठीमागे मिळणार नाहीये. 11 बॉलचा खेळ शेष आहे. स्वप्नील मोहित्यांनी पहिला बॉल डॉट टाकलाय. ओव्हर नंबर स्वप्नील मांढरे माफ करा, आणि पहिला बॉल ते डॉट टाकतायत. सुरुवातच आपल्या षटकाची डॉट बॉलने केली. स्वप्नील मांढरे पुन्हा तयार. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल, आताही पंच पाणी करतायत, सांगतायत की दिशाहीन आहे, पुन्हा टाकावा लागेल, वाईड आहे, हात खोलावे लागतील. निलेश भैया यांना आता चांगली बॅटिंग करावी लागेल, गिअर बदलावा लागेल बॅटिंग मध्ये. जे काही कौशल्य आहे त्याचं चांगलं सादरीकरण करावं लागेल. तुम्ही स्वप्नील मांढरे फौजी यांना पाहत आहात गोलंदाजी मार्गवरती, जोशीवीरचे खेळाडू आहेत. खोलवा टप्प्याचा बॉल, बॅक टू द बॉलर, धाव मिळत नाहीये, डॉट आलेला आहे. या ओव्हरमध्ये फक्त दिशाहीन बॉलची एकच धाव आलेली आहे. चांगली गोलंदाजी फौजी स्वप्नील मांढरे मैदानाच्या आतमध्ये करतायत. हे दोन्ही खेळाडू अनुभवी आहेत. निलेश भोसले यांच्याकडे अनुभव आहे, तो अनुभव त्यांना आज कृतीमध्ये आणावा लागेल. नजर रोखून धरलेली आहे. या बॉलच्या पाठीमागे पंच सांगतात की वाईड आहे, पुन्हा टाकावा लागेल. स्वप्नील गोलंदाजी मार्गवरती आहेत. 2 दिशाहीन बॉल, 2 डॉट बॉल, अशा प्रकारचं आतापर्यंतच असणार हे षटक. आणि जिथे धावसंख्या आहे 31, 31 धावा, 3 गडी बाद.
धावांची गती वाढवावी लागेल, म्हणजेच की काय धावांची भूक वाढवावी लागेल बॅटिंग करताना. काळ भैरवनाथ 11 बावधन या टीमला निघालेत गोलंदाज स्वप्नील मांढरे. ताकदीचा वापर केलाय, लांबी पाहावी लागेल, खेळाडू जातील का बॉलच्या खाली. झेल घेण्याचा अंदाज चुकला, एकच सिंगल धाव प्राप्त होईल. एका बाजूला जामगावच्या अर्जुन मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग मध्ये आहेत, त्यांनाही मोठ्या फटक्यांचं धाडस करावं लागेल बॅटिंग करताना. गुणवंत खेळाचं आज सादरीकरण करावं लागेल. आज अशी वेळ आली आहे ना जिथे आता फलंदाजांना स्वतःचं आत्मपरीक्षण स्वतः करावं लागेल. एका बाजूला स्वप्नील मांढरे यांची धारदार गोलंदाजी आहे, त्याला प्रत्युत्तर द्यावं लागेल. जामचे अर्जुन बॅटिंग मध्ये तयार. हो, चांगला बॉल वेगाने टाकलाय, प्रभावशाली आहे, डॉट येतोय. वेगाने प्रभावित केलं स्वप्नील मांढरे यांचा हा वेग, आणि पहा वेगानेच या बॉलने फलंदाजांना प्रभावित केलं, डॉट आलाय. धाव आता मिळत नाही. धावसंख्या जैसे थे 32 धावा 3 गडी बाद. शेवटच्या 2 बॉलचा खेळ अजूनही शेष आहे. गोलंदाजी मार्ग वरतून फौजी स्वप्नील मांढरे. हाही बॉल चांगलाच टाकलाय, मुभा नाहीये, फलंदाजांना प्रयत्न करावे लागतील, मोठे फटके खेळावे लागतील आणि त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. आपलं भविष्य हे आपल्या हातांच्या रेषेवरती शोधत बसू नका, कपाळातल्या घामामध्ये शोधा. आयुष्यामध्ये म्हणतात ना की कपाळावरती हात मारण्याची वेळ येणार नाही आणि ते हात आता चालवावे लागतील. जामगावच्या अर्जुन यांना षटकातला शेवटचा बॉल, आणि हाही बॉल इथे डॉट आलाय. लागोपाठचे 3 बॉल डॉट टाकले. 4 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या 32, 32 धावा 3 गडी बाद. टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेर गेलाय. एका बाजूला अनेक संकट उभी आहेत, त्या संकटातून मार्ग काढावा लागेल काळ भैरवनाथ 11 बावधन या टीमला. असं म्हणतात 32 धावा, चला घाई करा. अपयशाच्या कठीण खडका खालीच यशाच्या पाण्याचा झरा वाहतो, तो आज शोधावा लागेल. शेवटचे 6 बॉल चांगले खेळावे लागतील काळ भैरवनाथ 11ला. कमीत कमी इथून पुढे 15 ते 18 धावा कशा मिळतील याचाच प्रयत्न करावा लागेल. चला घाई करा. बॅटिंग टीमला विनंती आहे की आपण वेळ घेऊ नका, पंचांचा सिग्नल आमच्यापर्यंत येतोय, आपण घाई करूया. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतात बॅटिंगसाठी. प्रदीप मोरे बाळा मैदानाच्या आतमध्ये येत आहेत बॅटिंगसाठी, परंतु एका बाजूला गोलंदाजी मार्गवरती गौरव पोळ, धोम पुनर्वसन, एक युवा खेळाडू गोलंदाजी मार्गवरती या षटकासाठी. डेथ ओव्हरसाठी त्यांना बोलवलेलं आहे बॅटिंग मध्ये. ज्यांच्याकडे आक्रमकता आहे ते निलेश भैया बॅटिंगसाठी तयार. कॉन्सन्ट्रेशन खेळाचा भाग आहे आणि हा बॉल पुन्हा एकदा हाताळावा लागेल. बॅकफूट वरती गेले, पंच केलाय, डीपला प्रोटेक्शन आहे, खेळाडू तिकडे आहेत. एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न केलाय. दोन्ही फलंदाज एकाच एंडला जाऊन पोहोचले होते. नॉन स्ट्रायकर एंडला फेक केली आणि फलंदाज निलेश भोसले यांना यावं लागेल माघारी. या बॉलवरती आले एक सिंगल धाव. धावचीच्या स्वरूपामध्ये फलंदाज येत आहेत माघारी. आज मोठा खेळ करू शकले नाही, अवघ्या 4च धावा त्यांच्या बॅटमधून आलेल्या आहेत. आज नावाप्रमाणे बॅटिंग करू शकले नाही. विकेट किपरने आकाश फरांदे यांनी तत्परतेने ही फेक गौरव यांच्याकडे केली आणि धावचीच्या स्वरूपामध्ये फलंदाज येत आहेत माघारी. 4 धावा त्यांनी आज बॅटिंग करताना बनवल्या. आज मेहनत घ्यावी लागेल, मोठ्या फटक्यांसाठी संघर्ष पराकोटीचा करावा लागेल. आशुतोष मांढरे मैदानाच्या आतमध्ये चिखली गावचे खेळाडू बॅटिंगसाठी येत आहेत. शेवटचे 5 बॉल. प्रतिभा याही खेळाडूकडे चांगला आहे. लाईन मिस करून बसले, डॉट आलाय. शेवटचे 4 बॉल बाकी आहेत. असं म्हणतात की संघर्षाचा वनवास भोगल्याशिवाय जीवनामध्ये सुखाचा राजभोग येत नाही आणि जीवनामध्ये जर सुखाचा राजभोग आणायचा आहे ना
तर संघर्षाचा वनवास भोगावा लागतो आणि इथे धावांसाठी संघर्ष करावा लागेल, झगडावं लागेल, धावा कुटाव्या लागतील, लढावं लागेल. शेवटचे 4 बॉल, धावसंख्या 33 गडी बाद. पायांचा वापर केला, बॅक टू द बॉलर, धाव काय मिळत नाहीये. 33 वरती 5, धावसंख्या आता एकाच अंकावरती स्थिरावलेली आहे. ओके, तिसऱ्या पंचांकडे रेफर केलेला आहे ऍक्शन साठी आणि आता तिसरे पंच पाहणी करतील जो बॉल गौरव यांनी हाताळलेला आहे तो कशा प्रकारे हाताळलाय. तिसरे पंच आता त्याची पाहणी करतायत स्पोर्ट ऑन लाईव्हच्या माध्यमातून. योग्य बॉल आहे. चला, मॅचला पुन्हा सुरुवात होईल. शेवटच्या आता 3च बॉलचा खेळ बाकी आहे. विद्यानिकेतन प्रीमियर लीग पहिलं पर्व. विद्यानिकेतन ही जी संस्था आहे, सामाजिक आणि शैक्षणिक संस्था आहे आणि या संस्थेच्या माध्यमातून अनेक समाज उपयोगी कार्यक्रम उपक्रम राबवले जातात. त्याची आपण कालही चर्चा केली. बॉलर पुन्हा तयार, पायांचा वापर केलाय, डीपला खेळाडू आहेत. या बॉलच्या पाठीमागे आणखीन एक धाव इथे पूर्ण होईल. तब्बल 2 धावा या बॉलच्या पाठीमागे मिळतील. धावा कशाही येऊत परंतु धावा येणं महत्वाचं आहे आणि त्या धावा या बॉलच्या पाठीमागे येत आहेत. आता धावसंख्या फार वेळानंतर पुढे जाते. 35 धावा 5 गडी बाद. शेवटच्या 2च बॉलचा खेळ बाकी आहे. बॅटिंग मध्ये आता प्रदीप मोरे बाळा. शरीरापासून बॉल दूर ठेवलाय. पंचाने सांगितलं की वाईड आहे, पुन्हा टाकावा लागेल. टॉस जिंकला होता काळ भैरवनाथ 11 टीमने आणि टॉस जिंकत सांगितलं होतं की आम्ही बॅटिंग करतोय. परंतु बॅटिंग करताना फटके जर आपण पाहिले ना तर फक्त 2 षटकार आतापर्यंत बॅटिंग करताना इनिंग मध्ये आलेले आहेत. हे संपूर्ण इनिंगचं वैशिष्ट्य राहिलं. खास करून म्हणजे मोठे फटके फार कमी आले. हाई बॉल पंचांनी सांगितलं की दिशाहीन आहे. हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. बॅटिंग मध्ये आपण चर्चा केली. सूरज जाधव यांनी खेळ चमकदार केला. खास करून त्यांच्या बॅटमधून आलेले 2 षटकार आणि अक्षय शिळमकर यांनी क्रमांक 3 वरती येताना दिलेली एक छोटीशी साथ. त्यानंतर एकही फलंदाजाला मोठा खेळ करता आलेला नाहीये. खोलवर टप्प्याचा बॉल, स्वतःच्याच फॉलोथ्रू बॉल अडवला जाईल. सिंगल प्राप्त होतीये. आता षटकातला शेवटचा बॉल बाकी आहे. 38 धावा 5 गडी बाद. 38. आता टार्गेट सेट करणारा बॉल आहे. काय दडलं या बॉलच्या पाठीमागे. स्वरा 11 कोणतं टार्गेट घेईल हेही पाहावं लागेल आणि काळ भैरवनाथ 11 कोणतं टार्गेट स्वरा 11 ला देईल. गौरव तयार. फटका हवेत खेळलाय. खेळाडू स्वतः गोलंदाज बॉलच्या खाली आणि या बॉलच्या पाठीमागे विकेट प्राप्त होतीये. गौरव यांनी आपल्याच फॉलोथ्रूमध्ये हा कॅच पूर्ण केलाय. 38 धावा, चांगली गोलंदाजी गौरव अंतिम षटकामध्ये करतायत आणि 38 वरती बॅटिंग करताना काळ भैरवनाथ 11 संघाने मजल मारली. 39 ची गरज आहे आता स्वरा 11 ला. हा तो शेवटचा बॉल होता. धाडसर मोठ्या फटक्यांचं केलं परंतु फटका पूर्णपणे फसला आणि गौरवने आपल्याच फॉलोथ्रूमध्ये हा कॅच पूर्ण केला. 39 धावांची गरज आहे इथून पुढे आणि येणारे बॉल किती आहेत तर ते 30 आहेत. चला, टीम काळ भैरवनाथ 11 आपण मैदानाचा ताबा घ्या. आपल्याला विनंती आहे की आपण वेळ घेऊ नका आणि स्वरा 11 ला विनंती आहे की बॅटिंग ऑर्डर आपण तत्परतेने मैदानाच्या आतमध्ये पाठवा कारण अजून बरेचसे सामने आपल्याकडे पेंडिंग आहेत. चला, टीम काळ भैरवनाथ 11 बावधन आपल्याला विनंती आहे की मित्रांनो आपण अधिकचा वेळ आता घेऊ नका कारण आपल्याला फिल्डिंगसाठी विनंती आपण करत आहोत कारण फिल्डिंग लावताना तुम्हाला 1 ते 2 मिनिटं लागतात आणि त्यासाठी विनंती आहे की आपण लगोलग मैदानाचा ताबा घ्या आणि स्वरा 11 ला विनंती आहे की स्ट्रायकर जोडी अगदी आपण तत्परतेने पाठवा. विद्यानिकेतन सामाजिक शैक्षणिक संस्था महाराष्ट्र राज्य आणि त्यांच्या माध्यमातून आयोजित केलेली विद्यानिकेतन प्रीमियर लीग, वाई तालुक्यातली प्रीमियर लीग पर्व क्रमांक 1 आणि आता एका चांगल्या रांगेत मैदानाच्या आतमध्ये
काळ भैरवनाथ 11 संघ मैदानाच्या आतमध्ये येतोय. बॅटिंग कार्ड आपण पाहिलं होतं, त्याच्यामध्ये सूरजने खेळ खास करून चांगला केला. 2 षटकार त्यांच्या बॅटमधून आले होते. एका रांगेमध्ये हा संघ मैदानाच्या आतमध्ये 14 बनवल्या होत्या. अक्षय शेळीमकर 8 आणि निलेश भोसले 4 आणि प्रदीप बॅटिंग करताना 3. अजय मांढरे गोलंदाजी करताना 12 धावा गडी गारद केला. सोमनाथ 13 धावा दिले, गडी गारद केला. सुमेध चव्हाणने प्रभावित केलं, 2च धावा दिल्या आणि गडी गारद केला. गौरवने 6 धावा दिला, गडी गारद केला. हा पहिला डाव राहिला, परंतु त्यानंतर अनुज वॉरियर्स आणि त्यांच्या विरुद्ध स्वरा 11 यानंतरची मॅच होणार आहे. जसा या सामन्याचा निकाल लागेल तसं तुम्हाला टॉससाठी यावं लागेल, याची आपण नोंद घ्या. आणि खास करून स्वरा 11 ला विनंती आहे. आणि आतापर्यंत ग्रुप ए आणि ग्रुप बी मध्ये क्वालिफाय झालेले संघ आणि त्याचा आपण एकदा आढावा घेऊया. तेजदीप 11 पहिल्या दिवशी संघ खेळला. शिव इंटिरियर हे 2 संघ क्वालिफाय होत आहेत सुपर 8 साठी. कॉडियार माता वॉरियर्स आणि श्री काळेश्वरी 11 हे आतापर्यंत 4 संघ सुपर 8 मध्ये पोहोचलेले आहेत. अजून 4 संघ जाणं बाकी आहे. क गट म्हणजे ग्रुप सी आणि डी ग्रुप मधून कोणते 2-2 संघ पुढे जातील यासाठी घमासान आज आणि उद्या होणार आहे. चला मॅच आपण सुरुवात करूया. स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये येते आणि दोन्ही संघांचं कौतुक करूया, कारण आपण वेळ घेतला नाहीत. आपण तत्परतेने मैदानाच्या आतमध्ये आलात आणि आता विनंती करूया की आपण फिल्डिंग लगेच लावा, कारण आता वाजलेले आहेत 4 वाजून 1 मिनिटं होतोय आणि आता आपण मॅचला सुरुवात करूया आणि थोडीशी घाई करूया. 39चं लक्ष आहे आणि येणारे बॉल किती आहेत तर 30 बॉल आहेत. आता काळ भैरवनाथ 11 या टीमला गोलंदाजीमध्ये प्रयत्न मोठे करावे लागतील आणि स्वरा 11 ला चांगली बॅटिंग करावी लागेल. अशा प्रकारचा असणारा हा 17 क्रमांक 2चा डाव. गोलंदाजी मार्गवरती पहिल्या ओव्हरसाठी कुणाला बोलवलं जाईल बॅटिंग मध्ये मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला चिखलीचे डावकुरे आताचे एक प्रतिभावंत ऑलराऊंडर अजय मांढरे, तर एका बाजूला ओझरडे गावचे आक्रमक फलंदाज आकाश फरांदे. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येते. तर गोलंदाजी मार्गवरती कडेगावचे बाळा या नावाने क्रिकेटच्या पटलावरती प्रसिद्ध असणारे प्रदीप मोरे ओव्हर नंबर 1 मध्ये येत आहेत. लेदर बॉल त्यांनी आपल्या जीवनामध्ये बरंचसं खेळलं आणि आजही वरे साहेब या ठिकाणी कळवतायत की पाचगणीला ते आजही लेदर बॉल क्रिकेट खेळतात. परंतु आज टेनिस बॉल मध्ये आपली चमक दाखवावी लागेल, कारण संघाकडे कमी धावा आहेत आणि या कमी धावांमध्ये लढायचं आहे. आपल्याकडे जे नाही ना ते स्वप्न आहे आणि आपल्याकडे जे काय आहे ना ते सर्वोत्तम आहे. म्हणजे हा दृष्टिकोन ठेवून मैदानाच्या आतमध्ये लढावं लागेल. आणि पहा प्रदीप मोरे बाळा एक चांगले कुस्तीपट्टू म्हणजे पैलवान आहेत आणि लेदर बॉलचे घटक आहेत. गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. समोर चिखलीचे ऑलराऊंडर खेळाडू अजय मांढरे बॅटिंगसाठी तयार. 39 धावा 30 बॉल. पहिला बॉल गोलंदाजी मार्कवरतून प्रदीप मोरे बाळा. पहिला बॉल चांगला टाकलाय, प्रभावशाली आहे. सुरुवातच डॉट बॉलने केली आहे आणि कमी धावसंख्येच्या मॅच मध्ये तुम्हाला डॉट बॉलचा रेशिओ वाढवावा लागतो आणि इथे पहा सुरुवातच डॉट बॉलने केलेली आहे. बॉल क्रमांक 2 प्रदीप मोरे बाळा राईट आर्म ओव्हर द विकेट. समोर चिखली गावचा एक प्रतिभावंत डावकुरे आताचा ऑलराऊंडर अजय मांढरे. एका बाजूला कित्येक वर्षाचा अनुभव आपल्या गाठीशी घेऊन प्रदीप मोरे बाळा निघालेत गोलंदाजी मार्कवरतून. हो चांगला बॉल, दुसराही बॉल डॉट टाकलाय. आपली प्रतिभा बाळा यांनी मैदानाच्या आतमध्ये सिद्ध केली आहे. वयाचे फक्त आकडे असतात, तो बाकीचा खेळ तुमच्या कौशल्याचा असतो आणि त्या कौशल्याचं चांगलं सादरीकरण प्रदीप मोरे बाळा यांनी 2 बॉलच्या पाठीमागे केलंय. बॉल क्रमांक 3 ऑन साइडला बॉल खेळलाय आणि बॉल निघाला सीमारेषेच्या पलीकडे. अजय मांढरे यांनी बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. चिखलीचा अजय मांढरे बॉल पाठवते सीमारेषा पार. षटकार. पॉवर प्ले तोड फटका मैदानाच्या आतमध्ये येतोय चिखलीच्या अजय मांढरे यांच्या बॅटमधून. जागेवरतूनच फटका खेळलाय. बॉल पाठवला सीमारेषा पार. 2 बॉल डॉट खेळले होते, परंतु त्यानंतरच्या बॉलवरती झाले आक्रमण. आता हाही बॉल उजव्या स्टिचच्या बाहेर काढलाय बाळा यांनी. डॉट आलाय. 3 बॉल डॉट 1 षटकार. 4 बॉलचा खेळ संपलाय. धावसंख्या आहे 6, बनवायच्या आहेत 39.
शेवटच्या अजूनही 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल डॉट आलाय. 4 बॉल डॉट टाकलेले आहेत. चांगली गोलंदाजी, दिशेवरचं नियंत्रण, टप्प्यावरचा ताबा, गोलंदाजीमध्ये असणारी अचूकता, भेदकता, दाहकता प्रदीप मोरे बाळा यांनी अंमलामध्ये आणलेली आहे. षटकातला शेवटचा बॉल अजय मांढरे यांना बांधून ठेवलाय. हाई बॉल ऑन साइडला, मिड विकेटला आता बॉल निघालाय सीमारेषेच्या पलीकडे. या बॉलची कहाणी चिखलीच्या अजय मांढरे यांचा फटका आहे भारी आणि बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे सरळ 6 धावेंसाठी. या बॉलची कहाणी चिखलीच्या अजय मांढरे यांचा फटका आहे तुफानी आणि अजय मांढरे नावाची मैदानाच्या आतमध्ये आले सुनामी. बॉल सीमारेषा पार, षटकार. विकेट घ्याव्या लागतील. काळ भैरवनाथ 11 बावधन या टीमला. अजय मांढरे यांची बॅट तळपली मैदानाच्या आतमध्ये. हे जे काही डॉट बॉल होते ना ते प्रभावशाली होते. खास करून प्रदीप मोरे यांनी डॉट बॉल चांगले टाकले होते, परंतु 2 मोठे फटके त्यांनी खर्च केले आणि संपूर्ण षटकच कव्हर करून टाकला अजय मांढरे यांनी. 12 बनवलेले आहेत पहिल्याच ओव्हरमध्ये. आता 24 बॉल 27 ची गरज. चला गोलंदाजी मार्गवरती बावधनचे युवराज शिंदे अर्थात रॉबिन सर या नावाने क्रिकेटच्या पटलावरती प्रसिद्ध असणारे लेदर बॉल चे धडे त्यांनी गिरवलेले आहेत. अनेकदा आपण त्यांना पंचांच्या भूमिकेमध्ये बहुधा अनेक स्पर्धेमध्ये आपण त्यांना पाहत आलेलो आहोत. आज गोलंदाजी चांगली करावी लागेल. युवराज शिंदे यांना गोलंदाजी मार्गवरती येत आहेत आणि या स्पर्धेच्या आयोजनामध्ये त्यांचा एक मोलाचा वाटा आहे आणि ते गोलंदाजी मार्गवरती येत आहेत. ओव्हर नंबर 2. ओव्हर नंबर 2. बॉल क्रमांक पहिला. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि आकाश फरांदे यांचा फटका फसला. रेफर केलंय बीमर साठी आणि तिसरे पंच पाहणी करतील. प्रत्यक्षात हा बॉल कशा प्रकारे टाकलेला आहे आणि खेळताना हा बॉल कुठून खेळलेला आहे आता याची पडताळणी सुरू केली जाईल. हा बॉल कमरेच्या वरती आहे की नाही आहे आता याची शहानिशा केली जाईल. ऑन फील्ड पंचांनी आता तिसऱ्या पंचांकडे रेफर केलेला आहे. इट्स अ नो बॉल. चला पंचाने सांगितलेलं आहे की हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. हा नो बॉल आहे. युवराज शिंदे गोलंदाजी मार्गवरती आहेत. कित्येक वर्षाचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. तो आज अनुभव कृतीमध्ये आणावा लागेल कारण धावा कमी आहेत आणि कमी धावांमध्ये आज लढायचं आहे. असं म्हणतात ना की परिस्थितीला शरण जाऊन चालणार नाही, तर त्या परिस्थितीवरती आज मात करावी लागेल. धावसंख्या 14 म्हणजे हा बॉल पुन्हा टाकावा लागतोय. फ्री हिटचा बॉल आहे आणि स्ट्रायकर एंडला आता अजय मांढरे बॅटिंग में तयार होतील. 6 बॉल खेळलेले आहेत. 12 वरती बॅटिंग करतायत. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग मध्ये आहे. फटका फसलाय. खेळाडू आहेत परंतु बॉल चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. एका धावेसाठी फटका थोडासा फसला होता. बॅटची कडा घेऊन बॉल डिक्लेअर झोन मध्ये पाठीमागच्या बाजूला मार्गच झाला. धावसंख्या 15 धावा धावफलकावरती येत आहेत. युवराज शिंदे आज विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागेल म्हणजे विकेट जास्तीच्या घ्याव्या लागतील आज काळ भैरवनाथ 11 बावधन या टीमला. परंतु स्वरा 11 ने सुरुवात संयमाने मैदानाच्या आतमध्ये केलेली आहे. खास करून अजय मांढरे यांचा खेळ बहरलाय. ही महत्वाची विकेट सध्याच्या घडीला दोन्ही टीमसाठी. फटका तर खेळलाय डीपला. बॉल निघालाय सीमा रेषेच्या पलीकडे. काय फटका खेळलाय. मन हरकून टाकणारा फटका चिखलीच्या अजय मांढरे यांनी मैदानाच्या आतमध्ये खेळलाय. बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे. फिरकीला प्रत्युत्तर दिलंय. सरळ बॉल सीमारेषा पार. कव्हर्सला सीमारेषा तोडणारा षटकार होता.
मैदानाच्या आतमध्ये विजेसारखी लखलखणारी बॅटिंग चिखलीच्या अजय मांढरे यांनी केली आहे. धुडगूस घातलाय मोठ्या फटक्यांचा, धुमाकूळ घातलाय, गगनाच्या गाभाऱ्यात षटकारांचं तोरण विणलंय. परंतु एका बाजूला युवराज शिंदे, रॉबिन सर यांना चांगली गोलंदाजी करावी लागेल, आपली प्रतिभा सिद्ध करावी लागेल. हा बॉल लॉंग ऑनला लांबी कमी पडली आहे, परंतु हाई बॉल निघालाय सीमारेषेच्या पलीकडे. लागोपाठचा आणखीन एक ब्लास्ट. चिखलीचा अजय मांढरे मैदानाच्या आतमध्ये धिंगाणा घालतोय मोठ्या फटक्यांचा आणि हाई बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. 90 बॉल खेळलेले आहेत, 25 बनवलेले आहेत आणि अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. दिशा दिली आहे, खेळाडू डीपला आहेत, प्रोटेक्शन आहे डीप कव्हरला, एकच सिंगल प्राप्त होईल. कमी गतीचा उजव्या स्टिचच्या बाहेर खुलवट टप्प्याचा बॉल टाकला होता. तुमच्या गोलंदाजीमध्ये असणारं मिश्रण, असणारी भिन्नता, असणारं व्हेरिएशन तुम्हाला आज अंमलामध्ये आणावं लागेल आणि ती प्रतिभा आहे युवराज शिंदे यांच्याकडे. अजूनही त्यांना 2 बॉल हाताळायचे आहेत. 4 बॉलच्या पाठीमागे 16 त्यांनी खर्च केलेले आहेत, 28 झालेले आहेत. फ्लिक केलाय बॉल आणि तो बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. मनगटी झटका आणि 4 धावांचा फटका आलाय आकाश फरांदे यांच्या बॅट मधून. अप्रतिम टायमिंग, सुंदर प्लेसमेंट, बॉल सीमारेषा पार, चौकार. आता 19 बॉल आणि 7 ची गरज आहे. दिशा दिली या बॉलला, खेळाडू आहेत, एक सिंगल मिळेल त्याच्यामुळे 18 बॉल आणि आता 6 ची गरज आहे. 18 बॉल 6. काळ भैरवनाथ 11 संघ आणि या संघासमोर अनेक अडचणी. जसा या मॅचचा निकाल लागेल तसं मात्र टॉस साठी यावं लागेल स्वरा 11 ला. अठरा बॉल 6 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. 6 बॉल 18. गोलंदाजी मार्क वरती. ओव्हर नंबर 3 साठी आता कुणाला बोलवलं जाईल हे पाहावं लागेल, कारण इथून पुढे तारेवरची कसरत आहे. बॉल जास्त आहेत, धावा कमी आहेत. ओझरडे गावचा ऑलराऊंडर खेळाडू सुशांत शिंदे दाद्या. बॅटिंग मध्ये पहिल्याच बॉलवरती सुशांत शिंदे दाद्या आउट होऊन माघारी गेले होते, परंतु आज बॉलिंग मध्ये चांगली चमक दाखवता येईल का याचा प्रयत्न करायला. एक चिवट खेळाडू म्हणून या खेळाडूची ओळख आहे, परंतु आज त्या प्रकारचा खेळ करावा लागेल, कारण धावा फार कमी आहेत आणि या कमी धावांमध्ये आज लढायचं आहे, आज झुंजायचं आहे, आज गुणवंत खेळ करावा लागेल. परिश्रम मोठे घ्यावे लागतील. जिंदगी खेलती भी उसी के साथ है जो खिलाडी बेहतरीन होता है. पहिला बॉल दिशा दिली आहे, पायांवरती आहे. आता येणारे 17 बॉल 5 धावांची गरज आहे. गुच्छामध्ये जर विकेट 3 ते 4 मिळाल्या ना तर निश्चित या सामन्यामध्ये काळ भैरवनाथ 11 संघ पुन्हा एकदा येऊ शकतो. अजूनही लढण्यासारखं बरंचसं काही आहे या मॅच मध्ये. 17 बॉल 5. अजय मांढरे डावकुरे आताचा खेळाडू. खोलवर टप्प्याचा धाव काय आता या बॉलच्या पाठीमागे मिळत नाहीये. डॉट आलाय. आता इथून पुढे येणारे बॉल शिल्लक आहेत 16. विजयासाठी बनवायच्या आहेत धावा इथून पुढे 5. हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. हवेत खेळलाय बॉल आणि इथे विजयाचा कळस रवणारा फटका चिखलीच्या अजय मांढरे यांच्या बॅट मधून आला आणि हा सामना उद्ध्वस्त केलाय, फिनिश केलाय आणि हा सामना स्वरा 11 ने जलद गतीने जिंकलाय. त्यांचा अभिनंदन आणि काळ भैरवनाथ 11 ला आपण देऊया पुढील मॅचसाठी शुभेच्छा. आकाश फरांदे तुम्ही टॉस साठी या, तिथूनच या माघारी. आणि प्लेअर ऑफ द मॅच अजय मांढरे आपण या. थँक्यू. थँक्यू. हॅलो.
चला टॉस करणार आहोत. दोन्ही टीमच्या कॅप्टनना की आपण टॉस साठी या. आकाश फरांदे यांना विनंती आहे थोडस धावत या प्लीज.